नमस्कार, आप देख रहे हैं एसएमएच न्यूज़ की खबरें। मैं हूं जितेंद्र मिश्रा। ये देखते हैं आज की खबरें। थाने कासरवड़ौली में भूमिपुत्र ने किया बहुत बड़ा आंदोलन, क्योंकि सरकारी अधिकारी ने ज़मीन पर सर्वे कर रहे थे, लेकिन मेट्रो के प्रोजेक्ट को लेके गांव वाले का कहना है कि जब तक हमारी हक नहीं मिल जाता है तब तक कोई इस ज़मीन पर काम नहीं करेंगे। क्या थाने के कलेक्टर, मनपा आयुक्त और पुलिस उपायुक्त और तहसीलदार से मीटिंग देने के बाद तब कुछ काम करें? सरकारी नियंत्रण। एसएमएस न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें, देखना ना भूलिए एसएमएस न्यूज़ चैनल। आइए आगे देखते विस्तार से खबरें। ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्या अगोदर 10व्या महिन्यात लावला होता तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं, आता लावलं आता पण ऑब्जेक्शन तेच घेतलं. पण याच्यामध्ये सदर जागेमध्ये एवढे दावे मॅडम प्रलंबित होते, SDO मॅडमकडे दावे चालू आहेत. आमची एका दिवसात नाव उतरवली, एका नाईटला फक्त डिसिजन झाला, ऑर्डर झाली, दुसऱ्या दिवशी 7/12 आमचा कोरा करून टाकला. त्या विरोधात आम्ही आता SDOकडे जसं प्रोसिजर त्यानुसार केसेस टाकून दावे चालू प्रलंबित. आता TMCची इकडे नोटीस येते की सदर जागेचा सर्वे करायचा. आता जागा दावे प्रलंबित असताना सर्वे कसं करणार? सिव्हिलला मॅटर चालू आहे, तिकडे चालू आहे. हायकोर्टामध्ये रीट पिटिशन, तहसीलदाराविरुद्ध रीट पिटिशन गेलो का यांनी डिसिजन चुकीचा दिला आणि यांना सांगून पण आता हे ऐकत नाही. TMC आमच्या नावाने चलन भरते आणि सर्वे राहते. आता TMCने चलन भरले म्हणून ते का मालक होत नाही ना. आमचं म्हणणं तेच आहे का TMC चलन भरता वेळेस आम्हाला विचारात घ्यायला हवं पाहिजे, विचारलं पाहिजे. आमची कुठली परवानगी नाही, संमती नाही, काहीच नाही. ऑन पेपर नाही, ऑफ द पेपर नाही, तरी पण सर्वे ठेवली. आम्ही किती वेळा आता जाऊन किती वेळा हे हरकती घेणार आणि काय करणार सगळं. आम्ही हरकती पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत, सर्वेवाल्यांना TLRवाल्यांना दिलेल्या आहे, ठाणे महानगरपालिका तिकडे पण दिलेली आहे. आलेच नाही ते बोलवा ना. कंपनी बनलीच नाही, शेतकरी अजून तिथे शेती करतात. मग ते काय विकावी ते जागा? आता तिथे आपण कोस्टल रोड थांबवलाय, आपण ती जागा तर त्या बिल्डरनी जागा दिली, बँकेला गहाण ठेवली. आता त्यांना TDR तुम्ही कसे देणार? पोझिशन गाववाल्यांचे, शेती गाववाले करतात. बँक देणार आहे का? TDR घेणार आहे का? बँकेला TDR विषय पण माहिती नाही, बँकेला पैसे समजतात फक्त. मग ते भांडरपडवाले मेले नाही. इथं रिझर्वेशन ते पण वर्ग 1ची जागा आहे ही. तुम्हाला खरं सांगतो मी, आज तुमच्या व्हिडिओ समोर सांगतो, वाघबिलमध्ये जास्त आरक्षण, वडोलीमध्ये, मुगरपाड्यामध्ये, ओला गावामध्ये 80% जमीन अर्जून राहिले. हा चुकीने रे ते केलेलं आहे. चुकीचा विषय नाही. डोंगर अर्जून करून किंवा ज्या झोपडपट्टी चाली झाल्या तिथं अर्जून करून तुम्ही करणार काय? हा डेव्हलपमेंट करायचं तुम्ही. मग या फ्लॅट जमीन आहे इथं तुम्ही अर्जून करा ना, रिझर्वेशन घ्या ना तुम्ही तिकडं. ते पण साहेब ना, आम्ही या वडवली लोकांनी रूम बांधून भाड्याने दिलेच ना किंवा विकलेच त्या 8, 10, 12 लोक नाही केलं तसे काय करतात ना तिथं. आता बाकी पातळी त्यानंतर 104 आहे, 102 आहे, त्यानंतर 101 आहे, 100 आहे, 98 आहे, 143 आहे, 99 आहे आणि 103 आहे. एवढेच गट नंबर आहेत अपेक्षा होणार. आता हे गट नंबर सोडून बाकीचे कोण शेतकरी आहेत का ह्यामध्ये? हा, आता तो काय आमच्या ऍक्शन वडवले नाही. ती पहिल्यांदा क्लिअर करा. मी जेवढे सांगितले तेवढे बाकी आहेत. आता दुसरा जो विषय आहे, बोलले की ह्यामध्ये 3 त्याचं बायफर्गेशन करा यादीचं, की ह्यामध्ये बाबा जे मूळ मालक आहेत, मूळ मालक म्हणजे वंश परंपरा असलेली जमीन आहे, तुमची वारसानं तुमच्याकडे चालत आलेली असे किती मालक आहेत त्याची यादी बनवायची आहे. दुसरी यादी बनवायची आहे की जमीन खरेदी दिलेली आहे, मूळ मालकाने कुणाला विकलेली असेल त्यांची यादी बनवायची आहे. तिसरी आहे की त्यामध्ये तिसरी जे लोक आहेत
मूळ मालक वेगळे आहे परंतु पोझिशन तुमचं त्या जमिनीवर आहे, अशा ह्या 3 याद्या बनवायच्यात आपल्याला. त्याप्रमाणे आता फुलाचं आलंय हां तेच ना, जोगलेकरांनी नाव कमी केलं ती एक हां यादी ती बनली. यादी म्हणजे तेच म्हणजे आता जे जोगळेकर होते त्याच्या जाग्याला त्यांनी म्हणजे मालक ते आहेत परंतु तुमचं पोझिशन आहे, अशी 3री यादी. या याद्या आपण तयार करतोय आता पहिल्यांदा. आणि म्हणजे क्लॅरिटी येईल की ह्या क्षेत्रामध्ये नेमकी शेतकरी अफेक्ट किती होत आहेत, कुणाचं किती पोझिशन आहे हे आपल्याला कळून येईल. त्याप्रमाणे एक जणांना सांगा की ह्या गटावर तुमचं पोझिशन आहे किंवा तुम्ही मालक आहात की किंवा वंशपरंपरा म्हणजे वारसानं तुम्ही असलेले मालक कोण आहे, खरेदीनं असलेले कोण आहे आणि तुमचं पोझिशन कुठल्या कुठल्या क्षेत्रावर आहे हे यामध्ये सांगा. ही टेंटेटिव्ह यादी आहे. आपल्याला क्लॅरिटी कधी येईल, जोपर्यंत मोजणी होणार नाही तोपर्यंत येणार नाही, लक्षात घ्या. हे आम्हाला जे आपण मॅपवरनं काढलेलं आहे साधारणतः हे 10 एकर क्षेत्र आहे म्हणजे 25 एकर आहे. त्यामध्ये कोण शेतकरी आहेत यामध्ये ही यादी आहे. त्यामध्ये तुमचं कुणाचं पोझिशन आहे किंवा स्वतः आहे त्यांनी एकाने येऊन सांगा इथं. तू नाव वाचून दाखव ना म्हणजे नाव आहे. सर क्या कहेंगे आज पूरे दिन में आंदोलन के प्रशासन के विरोध में, सर्वे के विरोध में, तो क्या कहेंगे? देख लीजिए 1956 से कुछ दिन के कुल से हम लोग खेती बाड़ी करते आए हैं। हमारी 2 पीढ़ी चली गई हमारे नाम पे जगह, और जैसे जैसे पीढ़ी कोई बुजुर्ग गुजरता है तो वहाँ पे फेरफार गिरता है और हमारे 2 पीढ़ियों के नाम चलते आए हैं। आज तक वो फेरफार या वो 7/12 कभी आवेदन कोर्ट में हुए नहीं। 70-80 साल हो गए। अभी 2022 में कोई बिल्डर आता है तथाकथित दस्ते लेके और तहसीलदार में अर्जी लगाता है कि ये जगह में कूल नहीं है, और एक ही दिन में 7/12 के ऊपर से हमारे पूरे गांव के नाम कम हो जाते हैं। और उसके बाद में अभी रिसेंटली टीएमसी ने जो आराखड़ा प्रारूप आराखड़ा मंजूर करने के लिए डाला था उसके लिए भी हम लोगों ने ऑब्जेक्शन लिया था, पर अभी फ़िलहाल वो प्रारूप आराखड़ा मंजूर करके उसमें टीएमसी ने मेट्रो कारशेड घोषित कर दिया है और सर्वे रखा था आज। तो आज सर्वे रखा था तो हम लोग सुबह 10 बजे से अभी 5 बजे तक इधर ही थे। सर्वे नहीं होने देंगे क्योंकि हमारे 7/12 पे नाम नहीं है और हमको लीगली नोटिस या हमसे कोई सम्मति या परमिशन लिया नहीं है। और सब केस अभी एसडीओ में पेंडिंग है, थाना न्यायालय में है और उच्च न्यायालय में भी है, और 2 तो इसमें हाईकोर्ट का स्थगिति फेरफार भी है और दूसरा महसूल मंत्री का फेरफार भी है। वो ये सर्वे रख के आप कंटेम ऑफ कोर्ट कर रहे हो, ऐसी भी चीज़ उनको अधिकारी को बताई कि आप ये सर्वे नहीं कर सकते। अभी फ़िलहाल उन लोगों ने आश्वासन दिया आपका कलेक्टर के साथ में मीटिंग करवाएंगे, टीएमसी आयुक्त से भी मीटिंग करवाएंगे, तहसीलदार से मीटिंग करवाएंगे, आपकी जो डिमांड है आपकी जो मांगे है वो रखेंगे और पूरी तरह से वो सॉल्ट आउट करके ही बाद में फिर जो है वो सर्वे या डिसीजन ले लेंगे। साइड की हालत ख़राब हो गई थी।